3 महिन्यात मी 10 किलोचा वेट लॉस केला आणि इतकी फ्रेश वाटायला लागले. वजन कमी झाल्यामुळं मला जे माझे प्रॉब्लेम्स होते शुगर, बीपी, शुगरच्या मला 4 गोळ्या होत्या. त्या गोळ्यातल्या 2 गोळ्या त्यावेळी कमी केल्या. आत्ता लेटेस्ट म्हणजे मागच्या महिन्यातच माझ्या त्या 2 गोळ्या राहिलेल्या होत्या. पॉवर कमीच्या गोळ्या दिल्यात आणि मला मोठा प्रॉब्लेम म्हणजे लंग्समध्ये माझ्या पाणी साठायचं फुफ्फुसात. ते पाणी साठून मला धाप लागायची. डॉक्टर म्हणायचे, "तुम्हाला दमा आहे." त्यामुळे तो पंप द्यायचे. प्रत्येक जण असे काय-काय सांगतात ना, मला पंप ओढायला लागला. अरे, मला हे सांगायचं मी विसरते. आज मी आठवणीनं सगळं-सगळं सांगतेय. तर तो पंप पण माझा मी घेतलाच नाही. मला घ्यावाच लागला नाही. नंतर गोळ्या झोपेची गोळी मला 17-18 वर्ष झोपेची गोळी होती. ती गोळी घेताना घेतली गोळी 8:30-9ला की पुढं 2 तासांनी मला झोप लागायची. एक-एक वेळा गोळी घेऊन पण झोप लागायची नाही. पण आता हा संतुलित आहार, ह्या सगळ्या कोचेस लोकांचा गाईडन्स ह्याच्याखाली मी सगळं प्रॉपर सातत्यानं सगळं हे फॉलो करते आणि त्याच्यामुळे माझ्या आता फक्त 4च गोळ्या आहेत. त्या पण डॉक्टर आणि मला फुफ्फुसात पाणी साठायचं त्याच्यावर एक सकाळी 8 वाजता एक गोळी घ्यावी लागायची. ती गोळी घेतली तर माझा दिवस सुरू व्हायचा आणि ती गोळी पण माझा गेला 1.5 महिना झाला. डॉक्टरनी बंद केलेली आहे. डॉक्टरनी केल्यात हां, माझ्या मी नाही. आणि मॅडम सांगतात, "डॉक्टरनी बंद केल्या तर तुम्ही गोळ्या अगदी बंद करा, हे करा." आणि तसं माझ्या डॉक्टरनी गोळ्या कमी-कमी केल्यात. 2,500 ते 3,000च्या महिन्याला गोळ्या लागायच्या. आता ₹800 वर माझ्या गोळ्या आलेल्या आहेत. खूप हॅपी, हेल्दी आयुष्य जगते. मला जिना चढायची पण सवय नव्हती. पण ह्या 27शी फॅमिलीला जॉइन झाल्यानंतर मी 4 धाम ट्रिप केली आणि दुबई ट्रिप केली. श्रवणबेळगोळा पूर्ण चढले. आपल्या 27शी फॅमिली बरोबर एक्सा वेगळ्याला गेले तेव्हा बेंगलोरला. त्याच्यानंतर अगदी मागच्या 8 मेला गिरनार चढून उतरून मी पूर्ण आलेली आहे आणि एकदम हॅपी, हेल्दी आहे आणि इथे जे गाईडन्स जो मिळतो तो खूप अमेझिंग आहे. सगळेजण मोटिव्हेट करतात. आणखीन जे गाईडन्स सुमेध सरांचा तर ह्यात मोठा हे आहे, वाटा आहे आणि त्यांचे मी खूप आभार मानते. सुमेध सर करतातच, पण सगळेच आपले कोच पुन्हा सुमेध सर नसतील तर दुसऱ्या कोणालाही फोन केला तरी गाईडन्स करतात. खूप छान हे आहे. मला हॅपी आहे, हेल्दी आहे. विना काठी, विना लाठी जगायचं अगदी मला कॉन्फिडन्स आलेला आहे. थँक यू मॅडम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. एव्हरग्रीन पर्सनॅलिटी आहे, एकदम पॉवरफुल. म्हणजे आपल्याकडे 2 पर्सनॅलिटी लय भारी आहेत. एक परमासताई आणि एक अनिता तोरगलकर. ह्या दोघींच्याकडे बघितल्यानंतर ना भारी फ्रेश वाटतंय. म्हणजे तुम्ही म्हणाल कशामुळं? एज हा फॅक्ट नाहीये. या ह्याच्यामध्ये पण स्वतःवर काम केलंय, बेस्ट रिझल्ट काढले आणि खूप असं चेहऱ्याकडे बघितल्यानंतर फ्रेश वाटतंय, कारण ही एनर्जेटिक पर्सनॅलिटी आहेत. चलो जोरदार क्लॅप करू आपण अनिता ताईंसाठी आणि एक बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आपण सुभाष सरांचा. वाढदिवसाच्या सुभाष शेटबाळे सर, हार्दिक हार्दिक